छानपैकी डांगराची भाजी केली मस्त आज. आणि खूप दिवसांनी मला डांगराची भाजी खायला भेटणार आहे. कारण काय, डांगराची भाजी केली का मला उपवास असतो. बहुतेक वेळा मी रविवारी डांगर घेऊन येते बाजारातून. मी सोमवारी डांगराची भाजी करते, पण सोमवारी मला उपवास असतो. आणि आता हरतालिका सोडायची आज. तर आज उपवास वगैरे काही नाही. गणेश चतुर्थी आहे आज, पण मी काही गणेश चतुर्थीचा उपवास करत नाही. 12 वाजेपर्यंत करत आणि 12 वाजेनंतर मी उपवास सोडून टाकल. हे बघा छानपैकी डांगराची भाजी केली आहे. माझी डांगराची भाजी खूप छान असते. तर आज मला माझ्या मनाची आवडीची भाजी खायला भेटणार आहे. रेसिपी काही तुम्हाला दाखवली नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर इथे मिस्टर आणि ते जाऊन सकाळी सकाळी बाप्पाला घेऊन आले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि सकाळी सकाळी 8 वाजता आमच्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तेरस जायचे दुकानात, त्यामुळे तेरस म्हणे बाप्पांना घेऊन येतो. जर तेरस डोक्यात टोपी घाल, टोपी टोपी घालायची राहून गेली. आणि पप्पा जड स्वागत करायचं राहिले ना. थांबा, आता गणपती बाप्पांचं बी छान इथे औक्षण करती. आणि हे बघा, हे आमचे बाप्पा आले घरी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. आणि हे बघा, हे आहे आमचे छान 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 अतिशय गोड असे बाप्पा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सुख करिता दुःख हरिता, सुख करिता. कसे गेलो तेजस तुम्ही? काय केलं आम्ही? तू उठली नाही म्हटलं थकली असतं. पप्पा म्हटलं तर मागं कोण बसलं होतं? पप्पा मागं बसले. गणपती बाप्पा खूप 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 स्वागत तुमचं आमच्या छोट्याशा घरामध्ये. खूप आनंदाने या, खूप आनंदाने राहा, आनंद देऊन जा. तर अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पांचं स्वागत केलं. गणपती बाप्पा आणल्यानंतर लगेच त्यांची साध्या पद्धतीने पूजा करून घेतली. गणपतीची स्थापना नंतर करणारी दुपारून, पण आता तेरसला दुकानात जायचं होतं ना. आणि त्याच्या पप्पांना एकट्यांना गणपती आणता नसता आला घरी, त्याच्यामुळे मग तेरसनी गणपती आणून ठेवला. नंतर मग तो दुकानात गेला. तर मी आता गणपतीची आरती करते. डोकं टेको. आणि या बघा, गिरुणी पण गणपती बाप्पा जे जे बाप्पा केला, गिरूला बाप्पा बाप्पा खायला खूप आवडतं. चला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व? छान असाल ना? मी पण छान आहे. तर आज गणपती बाप्पांची स्थापना आहे, गणेश चतुर्थी आहे आज. तर सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला, माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या स्वतःकडनं खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप स्वागत तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर गणपती बाप्पाची तयारी ना आम्ही काहीच केलेली नव्हती. कारण आहे ना, माझ्या भावाचं वर्षश्राद्ध होतं, मन थोडं नाराज होतं. त्याच्यामुळे ना गणपतीची तयारी करायला मन असं झालंच नाही, खरं तुम्हाला सांगते मी. पण मग आता मुलांचं म्हणणं, कसं वर्ष झालं मम्मी आणि आपण तर सगळं करतो, मग देवाचं का बरं नको करायला. आणि गणपतीचं ना आमच्या घरात 10 दिवस ना खूप खूप जल्लोषात सर्व केलं जातं. सर्व छान डेकोरेशन वगैरे तेजस करतो. सर्वजण खूप उत्साही वातावरण असतं. तर म्हणे मम्मी आता मामाचं वर्षश्राद्ध झालं आहे. मागच्या वर्षी पण आमच्या घरात आहे ना गणपती एकदम छोटासा आणला गेला. कारण नेमकंच म्हणजे मिलींचं असं झालं, दुसऱ्या दिवशी गणपतीची स्थापना झाली होती ना. तर 10 दिवस ते खूप दुःखात गेले. पण मग आता ह्या वर्षी तेरस म्हणे गणपती आपण छान आणू. तर तेरसनी सकाळीच गणपती आणला आणि बाकी सामान सर्व आणायचं बाकी. तर घरातली सर्व कामं आवरली आणि आता मी आणि पिल्लू चाललो आहे बाहेर. गणपतीचं काही सामान जे राहिलं, पूजेचं वगैरे अजून काही जे राहिलं ते सामान आणायला चाललो आहे. तर चला तुम्हाला पण दाखवते मी काय काय केलं आहे. चला. आणि हे बघा, पिल्लून मी तयार झालो आहे आणि आम्ही चाललो आहे आता गावामध्ये थोडीफार शॉपिंग करायची. गणपती बाप्पा पायी चाललो आता. गाडी नाही ना आमच्याकडे. गाडी आहे मम्मी. गाड्या 3 आहे, पण सध्या एक पण नाही. स्प्लेंडर तेरच घेऊन जातो दुकानात आणि ती श्रुती चालवत पण नाही. म्हणजे तिला येते चालवतो, पण ती चालवत नाही स्प्लेंडर. तिला नाही आवडत. आता तिची थोडी वेगळी टेंडन्सी आहे. मी पण फोर्स करत नाही, नको चाल नाही तर नाही. 4 व्हीलर आहे, ती पण श्रुती चालवत नाही. ती पण तिला ती चालवता, पण तेरच चालून देत नाही. आणि गावात आज गर्दी असेल मेन गणपती बाप्पाची. आणि स्कूटी आहे पुण्याला. आता श्रुती दरवेळेस पुण्यावरून आल्यानंतर प्रत्येक वेळेस स्कूटी घेऊन येणं शक्य नाही.
मग ती बाय बस येते आणि बाय बस जाते आणि तिथल्या तिथं पुण्यात मग तिला ऑफिसला जायला कुठे जायला इकडं तिकडे फिरायला मस्त हिंडायला स्कूटी मॅडमला. मी इथं होते तोपर्यंत मी चालवायची स्कूटी, पण आता मला स्कूटी नाही, मी आपली पाय निघते कुठं पण. यांना म्हणते मला स्कूटी घेऊन द्या, पण नाही देते. जाऊ द्या, ठीक आहे चला आम्ही जातो आता शॉपिंग. नको त्यांना भाज्या घेऊ पत्री छान आहे बघ. पत्री कशी हो? सगळे बघून घे, छान जोडी बघून घे. आणि केवढा पण घे, छान जोडी रोज केवढा नंतर जाता ना घे. हा ठीक आहे, छान आहे. तर आम्ही इथे गावात आलो आहे पुलावर, म्हणजे सिन्नरचा मेन भाग म्हणतात त्याला. इथे खूप सारी गर्दी आहे कारण आज गणेश चतुर्थी असल्यामुळे 21 भाज्यांचे दुकानं, गणपतीची पत्री, गणपतीचं साहित्य. कॅश दे ना सुद्धा, कॅश असेल तर कॅश देऊन टाक. नाही बेटा, नाही मला काय कॅश देऊ का? नाही ना, पत्री घेतली आम्ही इथे. काय मावशी घ्या ना, तुम्हाला घ्यायचं हा ना. पिल्लू तू रेड कलरचा बघ ना, रेड कलरचा रेड. हा हा का, बरं बघ मग. छान सेंट कोणता आहे, चांगला सेंट कोणता आहे? चांगलं बोलतो. कितीला आहे? तर 21 भाज्यांचे 2 वाटे, त्याच्यानंतर गणपतीसाठी हार, फुले, पत्री, अजून ऊद घेतली आणि भाजीपाला घेतला काही. आणि आता आम्ही श्रीफळ घेतो आहे आणि अजून भरपूर काही खरेदी केली. खूप गर्दी होती गावामध्ये, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी शूट करणं नव्हतं शक्य. जेवढं जमेल तेवढं शूट केलं आणि आता आम्ही घरी आलो आहे. तर आम्ही बाजारातून आलो आहे. इथं चाललं आहे पिल्लूचं रांगोळी काढायचं का. मस्त रांगोळी काढली इथं पिल्लूनी, हे बघा अजून काढते. मला पूर्ण झालं दाखवते. झालीच आता जवळजवळ ना. पिल्लू छान रांगोळी काढली आहे, खूप छान रांगोळी. थँक्यू. ओके वेलकम. मी पण थँक्यू म्हणते वेळेवानी. आता हे बघ, ही गिरिजारी सांडवली नाही, ही भरून घे. हे बघा रांगोळी सांडली का गिरिजा मॅडम, तिने असे उद्योग करून ठेवी ती. मला सुरेखाताईंनी कमेंट केली होती पिल्लू कसं आहे ते. बघा पिल्लू पुण्यावरून आलं का लगेच कामाला लागून जातं आणि आता आज तर काम केलंच पाहिजे ना. तर पिल्लूची रांगोळी काढून झाली आणि हे बघा तेजूदादा चाललंय डेकोरेशन. तेजूदादा दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशन करतो. ह्या वर्षी त्यांनी काहीतरी वेगळा प्लॅन केला. इथल्या फोटो फ्रेम काढून घेतल्या आणि हे बघा हे झुंबर लावलं आहे त्याने मस्तपैकी. आणि हे 2 बाजूला 2 आहे ना, हे मी पंढरपूरनं आणले होते. हे बघा हे छोटे छोटे झुंबर आहे प्लॅस्टिकच्या फुलांचे, मस्त एकदम मला आवडले, मग मी घेतले होते. हे बघा इकडे काही फुलदाणे ठेवले आहे, हे बघा. आणि इथं पिल्लू ना स्वस्तिक काढते गणपती बाप्पा ठेवण्यासाठी. इकडे पण एक झुंबर आहे. इथं काही छोट्या छोट्या फुलदाणे ठेवले आहे. आणि इथे ना मिस्टर आहे ना बाप्पांची मूर्ती स्वच्छ करताय. छोटासा नॅपकिन घेतला त्यांनी हातामध्ये आणि ती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करायली. ते बघा ही मूर्ती तुम्हाला सकाळी दाखवली, परत दाखवते. किती सुंदर मूर्ती, खूपच. पितांबर पण खूप सुंदर आहे आणि शॉल पण खूप सुंदर आहे आमच्या बाप्पांची. खूप मस्त, खूप आकर्षक अशी मूर्ती आणली आहे पिल्लूनी आणि तेजसने. दरवर्षी ते खूप छान मूर्ती घेता. पिल्लू गिरू, आणि ही बघा ही गिरू, बघा गिरू काय करते बाई तू. तरी ना थोडी डस्ट होती ना, तर यांनी ना हे बघा हा तू कळती. अगं बाई ग, तू चॉप करती. अच्छा कर स्वच्छ कर. बाप्पांचं स्वच्छ कर, बाप्पाला स्वच्छ कर. हे बघा हा
ब्रश आहे ना तवा ग्रीस करायचा आणि मिस्टर बाप्पावरची डस्ट चटकत होते. मग गिरूने घेतलं आणि गिरूचं पण चाललं. हे बघा बाप्पांना स्वच्छ करायचं काम. कसं आता मूर्ती बऱ्याच दिवस बाजारामध्ये आलेल्या असतात बुकिंगसाठी, लवकर येतात ना मूर्ती. मग नाही जरी म्हटलं तरी थोडीशी त्यांच्यावर डस्ट येतेच. तर मिस्टरांनी ब्रश घेतला साफ करण्यासाठी, पण गिरिजाने त्यांच्याकडून ब्रश घेऊन टाकला. आता शेवटी मिस्टरांनी रुमालाने साफ करताय आणि गिरिजाचं चाललं. गिरू हळू बेटा. तर गिरू बघा जे बाप्पा म्हण. गिरू गिरू जे बाप्पा म्हण. बाप्पा केला का तू? कर बाप्पा. बाप्पा कर बाई. बाप्पाचे नमस्कार कर. इथे फुलं वगैरे सकाळी बाहेर काढून ठेवले साईडला. आणि ते झालं का भाऊ तुझं डेकोरेशन? बरं हळूच कर हळूच. पायात चप्पल घालतो का? तर इथे ना फुलवडी मस्तपैकी ना इथे पाटावर स्वस्तिक वगैरे काढलाय गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी. इथे छान फुलदाण्या वगैरे ठेवले आहे. अजून पूर्ण डेकोरेशन झालं नाही. मस्तपैकी इथे ना टिपवा आहे, त्याच्यावर पाट आहे आणि ते श्वाला अंथरली आहे. लाइटिंग झाली का बघू? हा कर चालू. वाव अगं बाई झुंबर हे बघा. आणि हे झुंबर बघा. हे झुंबर आहे ना, हे बघा खूप सुंदर झुंबर आहे. हे तुम्हाला असं इथे लावलं आहे. हे बघा हे ना माझी बहीण आहे ना जी 5 नंबरची सुरेखा नाव आहे तिचं. ती BMCमध्ये सर्व्हिसला आहे. तर तिने मला घरभरणीला गिफ्ट दिलेलं आहे आणि लावलं होतं ते काही दिवस. हे बघा इथं हा फॅन आहे ना, इथे हे झुंबर लावलेलं होतं. पण मिस्टर बोलले मला फॅन पाहिजे. मग शेवटी हे झुंबर काढलं. हे बघा एवढं छान झुंबर हे साईडला ठेवून दिलं आणि इथे हा फॅन लावून दिला. पण आता मी काय करणार आहे, फॅन काढून घेणार आहे, झुंबर लावणार आहे. तुम्हाला सांगते मी फॅन काढणार म्हणजे काढणार आहे. तुम्हाला मी स्टँडिंग फॅन घेऊन देईल. तर मिस्टरांना फॅन खूप प्रिय आहे. रागवू नका. छान डेकोरेशन केलंय टेरेसनी. वाव मस्त. अजून गणपती बाप्पाची स्थापना होईल थोड्या वेळात. चला गिरू 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 हात नाही लावायचं. गिरू केलंय आता खूप छान तेल दावानी. पण आमची गिरूबाई काय करते काय माहिती ग. नको. मोर्या मंगल मूर्ती मोर्या. आमच्या गणपती बाप्पांची स्थापना करता येते. हळूच 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 मी पाहिजे का. गणपती बाप्पांची मूर्ती ना मोठी त्याच्यामुळे ना व्यवस्थित थोडी दोघं मिळून. थोडे तिरपे झाले वाटतं. नीट करा बरं. हे आहे आपले बाप्पा. खूप सुंदर आणलेली मूर्ती आहे. तर ना बाप्पा आहे ना मोठे असल्यामुळे ना आधी बाप्पांची स्थापना करून घेतली आणि मग आहे ना आता हे बघा तेजस केवडा वगैरे लावतोय. घटस्थापना वगैरे करते मी. आम्ही घरगुती साध्या पद्धतीने पूजा करतोय कारण ब्राह्मण भेटत पण नाही या दिवशी. आणि आपल्या हाताने आपल्या साध्या भोळ्या भक्तिभावाने आपण गणपतीची स्थापना आम्ही करत असतो. हा आता आम्ही गावात गेलो तर हा हार घेतला होता. छान हार आणलाय. हार घेतलाय. फोडायचं नाही ते फोडायचं नाही. तू खोलून बघ. या ठिकाणी आम्ही केली आहे कलश स्थापना. तेजस थोडा ना नारळ हे दिसतोय. नारळ थोडा तिरपा झालाय तेजस. दाबून ठेवा असं व्यवस्थित. थोडं दिसा तुम्ही इकडे. असं कर ना असं कर ना. या ठिकाणी वहिनी गणपती बाप्पासमोर फळ ठेवतायत. आमच्याकडे अशी पद्धत आम्ही एक फळ एक पानावर ठेवतो. प्रत्येक लोकांकडे वेगवेगळी पद्धत असते. तुझ्या साईडला ठेवायचं मम्मी तुझ्या. तेजू ठेवतोय. इकडून या इकडून असं इकडून या. श्री गणेशाय नमः. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तवासं. दिवा चालू नाही आहे बट तरी इट्स ओके. योगदान पाहिजे म्हणून पप्पांना हार.
या ठिकाणी वहिनी करत आहे गणपती बाप्पाची पूजा. ते नसतो पण गिरू, हे गिरूची काय लुडबुड चालली काय माहिती. पप्पा ते बघा गिरू नको ना गं बाई प्लीज. ते समजतं का मी का म्हणत होती. ए हा नवीन ड्रेस आणला काही हो. माझं आलं काय. इथे ना बाप्पासाठी जानवं तयार करते पिल्लू. आम्ही बाजारातून गेलो, बाजारातून जानवं आणलं पण ते काही आवडलं नाही. ते जरा छोटं झालं. आमचे बाप्पा जरा मोठे, तर मग ना इथं तेजस आणि पिल्लू आहे ना बाप्पासाठी नवीन जानवं तयार करताय. गणपती बाप्पा छोटं झालं रे. हळू हळू बरोबर. आणि संपूर्णपणे पूजा मांडून झाली आणि आता आमचं पिल्लू पूजा करतंय गणपती बाप्पांची. हे बघा गिरिजा इकडे बाई ना बाई. काय मी आणू का ते जायचं ना पहिली पूजा असतं आपण घेऊन. तर अशा प्रकारे एकामागून एका मी सर्वांनी बाप्पांची पूजा वगैरे करून घेतली, स्थापना केली साध्या पद्धतीने घरगुती. आणि आता सर्वांचीच पूजा झाली आहे. किती गोड दिसते टोपीनो. आता मिस्टर पूजा करताय सर्व. आधी जाणून ठेवलं मी सगळं. आता माझ्या मागं पण किती गडबड राहते. पप्पाने आणलं होते. ह्या ठिकाणी शिवांगी ब्लॉगचे ओनर सौ शिवांगी पाचोरे या पूजा करत आहे. तर माऊली प्लीज. मला पण नाही लागलं. सुख करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची घंटी जळके मा सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपावे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्ष सुरवर दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना प्रती जय देव. मंदिर चरण डोळ्यांनी पाहिन रूपत प्रेमे अलिंगण अनंत पूषण भावे वाळीन म्हणेन कृष्ण दामोदरं वासुदेव श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण ब्रह्मणं तुम्ही हो सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रियेण कृष्ण दामोदरं वासुदेव श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र. हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे कृष्ण. मंगलमूर्ती मोरया. श्रुती परत एकदा आवाज दे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चला तर मग अशा प्रकारे आमच्या गणपती बाप्पाची स्थापना आम्ही घरच्या घरी केली. नंतर नैवेद्य झाला मोदकांचा आणि छान आमचे जेवणं झाले. आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा,
चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.